मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। निकृष्ट दर्जाच्या कामामुळे बेळंकी ते खिंड या रस्त्याची चाळण, पुन्हा निधीची मागणी। मिरज तालुक्यातील बेळंकी ते बेळंकी खिंड हा रस्ता आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। गेल्या काही महिन्यांपूर्वी या रस्त्याचे कामकाज सुरू होत असताना चांगली चर्चा रंगली होती। अतिशय निकृष्ट दर्जाचे काम होत असताना व परिसरातील ग्रामस्थांनी या कामास विरोध करून काम थांबवले असताना देखील काही राजकीय हस्तक्षेपामुळे पुन्हा निकृष्ट दर्जाचे काम सुरू झाले। याच कामामुळे सध्या या रस्त्यावर सर्वत्र खड्डे पुन्हा पाहायला मिळत आहेत। हा अजब गजब कारभार पाहून परिसरातील नागरिकांनी पुन्हा एकदा या रस्त्याच्या निधीसाठी मागणी केली आहे। नुकताच या रस्त्याबाबत बेळंकी येथील ग्रामसभेमध्ये ही चांगलाच वादंग निर्माण झाला होता। यावेळी ग्रामसेवकांनी संबंधित विषय संदर्भात मी जबाबदार नाही, आपण ग्रामसभेच्या अध्यक्षांना विचारा असे सांगून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। मात्र या रस्त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे। या संपूर्ण रस्त्यावर सध्या खड्डेच खड्डे पडले असून स्वातंत्र्य काळानंतर कधी नव्हे ते या रस्त्याचे नशीब उजाडले होते। मात्र अजब कारभाराच्या या उत्कृष्ट नमुन्याने हा रस्ता व संबंधित ठेकेदार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। कोट्यावधी रुपयांचा हा निधी या खड्ड्यामध्ये मुरला की निकृष्ट दर्जाचे काम होत असताना अदृश्य पाठबळ सोबत देऊन काम पूर्ण होऊ देणाऱ्या यंत्रणेच्या खिशात गेला, याची चर्चा आता चांगलीच रंगली आहे। या रस्त्यावर अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते, त्यामुळे भरीव निधी या रस्त्यासाठी मिळाला होता। 2 ते 3 मोठे क्रशर या भागांमध्ये असून बेळंकीच्या खिंड ते बेळंकी असा संपूर्ण 2 कोटींहून अधिक रकमेचा हा रस्ता आहे। तर या रस्त्यावर सध्या मोठे वाहन गेल्यानंतर रस्त्याची झालेली विदारक परिस्थिती पाहून केवळ 5-6 महिन्यांपूर्वी काम संपन्न होऊन पुन्हा रस्ता त्याच स्थितीत राहिल्याने ग्रामस्थांची संतापजनक प्रतिक्रिया दिसून येत आहे। ग्रामसभेमध्ये या संदर्भात आवाज उठवल्यानंतरही योग्य ते उत्तर न मिळाल्याने वेगळ्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत। पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज तालुक्यातील कोट्यावधी रुपयांचा निधी दिलेला असताना या कामांची दर्जाही तपासणी संबंधित विभागाचे काम असताना याकडे मात्र कोणाचेही लक्ष नसल्याचे दिसून येत आहे। तालुक्यातील अनेक भागांमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूस साईड पट्ट्या करण्याचा एका नामवंत ठेकेदाराला कायम विसर पडत असतो, असाच काहीसा प्रकार याही रस्त्याच्या बाबतीत घडला आहे। कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च होऊन देखील त्या निधीचा व त्या निधीतून झालेल्या कामाचा नागरिकांना फायदा होणार नसेल तर ते काम पालकमंत्री साहेब काय फायद्याचे, असा सवाल या रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या व्यक्तींमधून उपस्थित होत आहे।